नमस्कार. दिवाळीच्या पूर्वतयारीमध्ये आज आपण बघणार आहोत रव्याचे गूळ घालून लाडू. हा रवा ह्या एका कपाने मी मापलेला आहे. हा 2.5 कप रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे. तसंच 1 कप ओला नारळ आहे. 1.5 कप गूळ आहे. थोडंसं ड्रायफ्रूट आहे आणि 1.25 कप तूप आहे. आपण बघूया हा रव्याचा लाडू आता कसा करायचा ते. सगळ्यात प्रथम आपण रवा भाजणार आहोत. आपण आधी 2 टेबलस्पून तूप घालतो आहोत. हे तूप मी पातळ करून घेतलेलं आहे. थोडंसं आपण हा रवा त्याच्यात घालूया. हा बारीक गॅसवर भाजायचा आहे. दोन चमचे तूप ह्यामध्ये आपण घातलं होतं. अजून अर्धा चमचा तूप घालूया. हा रवा आपला भाजून आता तयार झालेला आहे. हा रवा सुमारे 7 मिनिटं बारीक गॅसवर मी भाजलेला आहे. थोडंसं तूप घालतो. 1 चमचा. त्यावर ड्रायफ्रूट भाजून घेऊया. त्याच्यात ओला नारळ आपण घालतो. हा थोडासा गरम करायचा आहे. खूप भाजायचा नाहीये. आणि हा गूळ घालायचा आहे. हा 1.5 कप गूळ आहे. यात 1/2 कप पाणी घालूया. वेलची पावडर, आपण बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हा रवा त्याच्यामध्ये आपण घालायचा आहे. तर ह्यावर अर्धा तास झाकण ठेवून बंद पॅनमध्ये ठेवायचं आहे आणि मग त्याचे लाडू वळायचे आहे. आपण बघूया. आता लाडू वळवूया.
हे लाडू 5 ते 6 दिवस टिकतात. थोडे थोडे करून खायचे. अशा प्रकारे सगळे लाडू आता आपण वळून घेऊया. अशा प्रकारे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. 15 ते 16 लाडू या साहित्यामध्ये होतात. हे लाडू 4 ते 5 दिवस टिकतात. पण साखरेऐवजी गुळाचा वापर करून हे लाडू आपण केलेले आहेत. तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आणि पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब केलंय का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.